दुसरी फेरी इथे संपलेली आहे. संपली म्हणजे नुसती संपली आहे, सादरीकरण झालेलं आहे. परीक्षक आता निकाल देतील. कुठलं पाऊल पुढे पडलेलं आहे तिसऱ्या फेरीत आपल्याला लगेच कळणार. तुम्हाला कुणाला कळणार नाही हे काय असतं हातात जे असतं ना, हे रिझल्ट जो असतो असं होतं की काय आता सांगावं. आणि परीक्षक जे असतात ना, तुम्हाला असं वाटतं की फार छान खुर्ची आहे वगैरे, तसं नसतं. फार अवघड असतं तिथे सुद्धा बसणं. बाकी तुम्ही बघून बोलता नंतर, ह्याला का काढलं, ह्याला का पुढे पाठवलं, हे नाही, पण इथे येऊन बसा मग तुम्हाला कळेल. असो, मी आमच्या मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. तर तिसऱ्या फेरीत जी पावलं गेलेली आहेत, एक एक नाव मी वाचणार आहे. सर्वप्रथम निरंजन भाकरे आणि सहकारी औरंगाबाद, मानाचं कडं. आणि यानंतर वसंत इंगोले नागपूर, तिसरं पाऊल जे पुढे गेलेलं आहे ते आहे आई कला मंच सिंधुदुर्ग. वा, कॅटरपिलर येईल खायला. आणि शेवटचं पाऊल जे गेलेलं आहे तिसऱ्या फेरीत ते आहे अमित ग्रुप नागपूर. आणि जी पावलं इथेच थांबलेली आहे त्यांच्याबद्दल मकरंद सर. खर तर शिवकला कल्याण ग्रुप वसई, प्लीज वाईट वाटून घ्यायचं नाही. तुमच्यामुळे आमच्या या कार्यक्रमाला एक वेगळा रंग मिळाला होता. आपले एमटी डान्स आपण बोललो नाही का, है ना. तुम्ही एक म्युझिकल बनवा बरं का, आणि त्या नाटकाला मला बोलवा. मी येणार. काही गरज लागली तर मला बोलवा. नाटक बसवताना मी नक्की तुम्हाला मदत करेन. वा, ओके. श्रद्धा, जर आज तुझं पाऊल तिथे थांबलेलं आहे तर ते फक्त या कार्यक्रमापुरतं, या फेरीपुरतं. नक्कीच आपण त्याबद्दल, मला कळतंय वाईट वाटायला पाहिजे, वाईट वाटतं, पण तुला वाईट वाटून तू काही थांबवू नकोस बरं का. मला नक्कीच आवडेल पुन्हा तुझा परफॉर्मन्स येऊन बघायला. ओके, थँक्यू. आनंदाचे डोही, आनंद तरंग. हा तरंग आता इथे थांबलेला आहे थोड्याच काळापुरता. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत आणि मज्जाच करणार आहोत. 7 स्पर्धक, 2 परीक्षक आणि मी आणि तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. पाहत रहा केसरी सोबत. मराठी पाऊल पडते.